हॅलो आणि नमस्कार. मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आता आपले जी सणवार आहेत ते सुरू झालेले आहेत. जसं की आपलं गौरी गणपती येत आहे, हरतालिका येते आहे आणि असे अनेक सण येणार आहेत आपले. येत्या सणांसाठी आपण आपला महाराष्ट्रीयन पारंपरिक मेकअप लुक कसा करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण. फ्रेंड्स, ज्या दिवशी सणवार असतात ना त्या दिवशी आपल्याकडे अजिबात टाईम नसतो की आपण खूप छान प्रकारे तयार व्हावं, कसं व्हावं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. पण त्या दिवशी जर आपण थोडासा वेळ काढून आणि सुंदर दिसलं ना, खरंच आपलंही मन खूप छान प्रसन्न वाटते आणि आपल्याला बघणाऱ्याला सुद्धा खूप छान वाटतं. तर ॲटलिस्ट 10 मिनटं तरी काढायचे स्वतःसाठी आणि असा सुंदर असा फक्त 10 मिनिटात होणारा मेकअप लुक करायचा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच दाखवणार आहे की हा 10 मिनिटात होणारा मेकअप लुक कसा करायचा आहे. ही व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप हेल्पफुल होणार आहे. जे पहिल्यांदा किंवा सुरुवातीपासून मेकअप शिकायला बघताय, त्यांना येत नाही, त्यांना कळत नाही, त्यांच्या स्किन टाईपनुसार किंवा स्किन कन्सर्ननुसार कसे प्रॉडक्ट्स यूज करायचे, कसा मेकअप करायचा हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की ॲक्च्युलीमध्ये आपण हा मेकअप लुक कसा केलेला आहे. उशीर न करता आजच्या या व्हिडिओला आपण स्टार्ट करू. सो लेट्स क्विकली गेट इन टू द व्हिडिओ. सर्वात प्रथम मेकअप करण्यासाठी आपल्याला आपली जी स्किन आहे, आपला जो फेस आहे तो व्यवस्थित प्रकारे प्रिपेअर करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो मेकअप आहे तो मेल्ट होणार नाही, ड्राय होणार नाही, केकी होणार नाही, पॅची दिसणार नाही. नाहीतर काय होईल ना, आपला जो चेहरा आहे त्याच्यावर एक्सेस ऑइल, डर्ट वगैरे जर असेल तर आपला मेकअपही सेट होत नाही, तो दिसतानाही सुंदर दिसत नाही, तो ग्लोई दिसत नाही, अट्रॅक्टिव्ह दिसत नाही. जर या गोष्टी आपल्याला टाळायच्या असेल, आपला मेकअप जर आपल्याला लॉंग लास्टिंग करायचा असेल तर आपल्याला स्किन केअर हे करायचं असतं. आपल्याला 10 मिनिटात जरी मेकअप करायचा असेल तरीही 5 मिनिटं ॲटलिस्ट आपल्या स्किन केअरसाठी दिलं पाहिजे. 5 मिनिटं म्हणते मी, बट ॲटलिस्ट जर तुम्ही स्किन केअर व्यवस्थित प्रकारे केला ना 2 to 3 मिनिट्स लागतात. जसं की स्किन केअरचे काही महत्त्वाचे भाग, जसं की नंबर 1मध्ये येतं आपलं क्लिन्झिंग, नंतर टोनिंग, नंतर मॉइश्चरायझिंग आणि नंतर चौथं म्हणजे आपली सनस्क्रीन. तर सनस्क्रीन अप्लाय करायला सुद्धा विसरायचं नाही. तुमची जी पण कोणतीही स्किन टाईप असेल त्यानुसार तुमचे स्किन केअरचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते नेहमी पिक केले पाहिजे आणि तुमच्या स्किन टाईपनुसारच तुम्ही ते आपलं जे स्किन केअर रुटीन आहे ते बिल्ड केलं पाहिजे. मी माझा जो चेहरा आहे, माझा जी स्किन आहे ती एकदम छान प्रकारे प्रिपेअर करून घेतलेली आहे. माझं स्किन केअरसुद्धा झालेलं आहे. मी मॉइश्चरायझिंग वेल प्रकारे करून घेतलेला आहे. मॉइश्चरायझर नंतर मेकअपची सगळ्यात पहिली स्टेप असते ती म्हणजे प्रायमर. प्रायमर लावायला विसरू नका. मेकअप लॉंग लास्टिंग टिकावा, तो खूप जास्त काळ दीर्घकाळ टिकावा यासाठी आपल्याला प्रायमर अप्लाय करायचं असतं. प्रायमरसुद्धा ऑइली आणि ड्राय स्किनवाल्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारे असते. ऑइली स्किनवाल्यांनी मॅट आणि ड्राय स्किनवाल्यांनी ग्लोई सिरम फाउंडेशन, सिरम प्रायमर अशा प्रकारे जायचं असतं. तर एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, प्रायमर कधीही स्किप करायचं नाही. तुमचे जे पोअर्स आहेत ते व्यवस्थित प्रकारे टायटन अप होतात, ते ब्लर होतात आणि तुम्हाला स्मूथ कॅनव्हास फिनिशसुद्धा मिळतो. सो इथे मी मार्सचा हा प्रायमर यूज करणार आहे, जो की आपल्याला पोअर क्युअर प्रायमर आहे आणि मॅट फिनिश देतो. त्यानंतर आपले जे पोअर्स आहेत त्यालासुद्धा टायटन अप करायला, ब्लर करायला हेल्प करतो. त्याला थोडंसं आपल्या फिंगरवरती करायचं, डायरेक्टली चेहऱ्यावर अप्लाय करायचं नाही आणि जस्ट जिथे जिथे तुमचे ओपन पोअर्स आहेत, तुम्हाला वाटतं की तुमची ते ज्या एरियामधून तुमचं ऑइल सिक्रेशन जास्त आहे तिथे तिथे तुम्ही छान प्रकारे अप्लाय करून घ्यायचं. प्रायमरला आपल्या स्किनमध्ये पेनिट्रेट होण्यासाठी ॲटलिस्ट 1 मिनिट द्यायचा. तर या अवधीमध्ये आपण काय करणार, आपला जो आय मेकअप आहे तो आपण पूर्ण कंप्लीट करून घेणार. म्हणजे काय होईल, आपला वेळही वाचेल, वेळेचीही बचत होईल आणि आपला मेकअपसुद्धा व्यवस्थित होईल. तर मी इथे सर्वप्रथम माझ्या आयब्रो फिल करून घेणार आहे. आयब्रोसाठी मी ही ब्लू हेव्हनची आयब्रो पेन्सिल यूज करते, जिथे आपल्याला एकीकडून आपल्याला छान प्रकारे पेन्सिल आणि आपली पुलीसुद्धा मिळते.
त्यानंतर मी पुलीच्या हेल्पनी माझे जे आयब्रोज आहेत ते खूप छान प्रकारे असे कोंब करून घेतली आहे, जेणेकरून काय होईल ना, आपल्या आयब्रोज व्यवस्थित प्रकारे सेट होतील आणि दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसतील. आता इथे आपण आय मेकअपसाठी ही मार्सची आय शॅडो पॅलेट यूज करणार आहे, ज्याच्यात आपल्याला 12 शेड्स मिळतात. तुम्ही बघू शकता ही खूप सुंदर आणि व्हर्सटाईल आय शॅडो पॅलेट आहे. आय शॅडो जी आहे ना, आपण ती न्यूट्रल ठेवणार आहे, म्हणजे कुठल्याही साडीवरती, कुठल्याही लुकवरती, कुठल्याही आउटफिटवरती जी जाते त्याला म्हणतात आपण न्यूट्रल आय शॅडो. तर ती प्रत्येक आउटफिटला सूट करेल असंच आपण आज आय लुक करणार आहोत. तर मी या पॅलेटमधला हा पिंक कलरचा शेड घेणार आहे माझ्या क्रीज लाईनवरती, म्हणजे आपला ट्रान्झिशन जो शेड असतो ना त्याच्यासाठी. याच पॅलेटमधून मी एक गोल्डन शिमर शेड घेणार आहे आणि माझ्या आयलिडवरती जो आहे तो व्यवस्थित प्रकारे लावून घेणार आहे, जेणेकरून माझा आय लुक जो आहे आपला कम्प्लीट होईल. तर अशा प्रकारे आपण जस्ट दोनच शेड्स वापरून आपला जो आय मेकअप आहे तो पटकन आपण डन करून घेतलेला आहे. आता आपण आयलायनरसाठी स्विस ब्युटीचा आयलायनर यूज करणार आहे आणि हा आयलायनर खूप छान प्रकारे वर्क करतो. दिन छान प्रकारे आपण वॉटर लाईनवर काजळ सुद्धा लावून घेणार आहे. काजळ लावल्याने काय होतं ना, आपले डोळे खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आणि खूप छान असे मोठे सुद्धा दिसतात. त्यामुळे काजळ प्लीज स्किप करू नका. मस्कारासाठी मी हा स्विस ब्युटीचा प्रिसिजन मस्कारा यूज करते आहे. हा खूप छान लॉंग लास्टिंग इफेक्ट देतो आणि जे आपले आयलॅशेस आहेत ते सुद्धा खूप छान व्हॉल्युमिनस आणि कर्ल करून देत असतो. हे आपला जो आय मेकअप आहे तो डन झालेला आहे. आणि आता आपण जे प्रायमरसाठी आपण मुरायला वेळ दिला होता, म्हणजे आपलं जे प्रायमर आपण लावलेलं होतं ते खूप छान प्रकारे स्किनमध्ये पेनिट्रेट झालेला आहे आणि हा जो मेकअप आहे तो खरंच खूप लवकर होणार आहे, यासाठी जास्त वेळ लागत नाही. तर आता मी सगळ्यात पहिले हा स्विस ब्युटीचा जो कन्सिलर आहे तो यूज करणार आहे, जेणेकरून मी माझे जे डार्क सर्कल्स आहेत ते हाईड करू शकेल. तर मी इथे कलर करेक्शन पॅलेट यूज करणार नाही आहे. जस्ट 2 to 3 जो डार्क शेड असतो ना कन्सिलरमधला तोच पिक करून माझं जे कलर करेक्शन आहे ते करून घेणार आहे. ब्युटी ब्लेंडरनी कन्सिलर खूप छान प्रकारे सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे डार्क सर्कल्स आहेत ते जास्त व्हिजिबल होतील नाही. आणि कन्सिलर ह्या घासायचा नाही, तो तिथल्या तिथे स्प्रेड करायचा. आता मी यूज करणार आहे फाउंडेशन. आपलं कलर करेक्शन करून झालेलं आहे, तर कलर करेक्शन नंतर नेहमी फाउंडेशन यूज करायचं. तर फाउंडेशनसाठी मी मेबलिनचा सुपर स्टे ल्युमी मॅट फाउंडेशन यूज करणार आहे. हा ड्राय आणि ऑइली स्किन दोन्हींसाठी खूप चांगला वर्क करतो. नंतर हा सुपर स्टे असल्यामुळे खूप जास्त लाँग लास्टिंग राहतो. नंतर याच्यावर लिहिलेसुद्धा आहे हा अप टू 30 अवर्स लाँग लास्ट करतो. तर फाउंडेशन सगळ्यात पहिले आपल्या हातावर काढून घ्यायचं, डायरेक्टली अप्लाय करायचं नाही. त्याच्यानंतर डॉट डॉटच्या फॉर्ममध्येच अप्लाय करायचं.
मानेवर सुद्धा लावायला विसरायचं नाही, नाहीतर काय होईल ना, चेहरा वेगळा आणि मान वेगळी असं काहीतरी वेगळंच दिसतं. मी फाउंडेशन जे आहे ते हातानेच प्रेस करून व्यवस्थित प्रकारे सेट करून घेणार आहे. त्याने काय होतं ना, आपला जो वेळेची बचत होते, नंतर वेळही जास्त लागत नाही हाताने केल्याने आणि व्यवस्थितही होतो. आता जे राहिलेलं जे फाउंडेशन आहे ना, ते थोडंसं ब्युटी ब्लेंडरने आपण व्यवस्थित प्रकारे सेट करून घेऊया. आता मी स्विस ब्युटीचा हा लाईट कन्सिलर यूज करणार आहे, जेणेकरून माझे जे फीचर्स आहेत ते एनहान्सिंग दिसतील. काय करणार आपण लूज पावडरचा यूज करणार आहे. आपला जो मेकअप आपण केलेला आहे, आपलं फाउंडेशन, आपलं कन्सिलर सेट करण्यासाठी. हा जो लूज पावडर आहे हा मार्स ब्रँडचा आहे. खूप छान फिनिशिंग आहे याची. जस्ट आज आपण कॉन्टोर करणार नाही. कॉन्टोर करत बसलं तुम्ही तर खूप जास्त वेळ लागतो आणि आपल्याला जेव्हा खूप घाई गडबड असते ना, आपल्याला खूप छान प्रकारे तयार तर व्हायचं असतं, बट कळत नाही की मी काय करू. तर आपल्या चेहऱ्याला डायमेन्शन देण्यासाठी आपण ब्लश यूज करणार आहे आज कॉन्टोरच्या जागी. ब्लशसाठी मी स्विस ब्युटीचं ब्लश आणि हायलायटर पॅलेट यूज करणार आहे. मी यातूनच जे हे 4 शेड आहेत, हे जे 4 शेड आहेत हे ब्लशचे आणि हे 4 शेड जे आहेत हे हायलायटरचे आहेत. तर आज मी हा लाईट जो पिंक आहे कोरल, तर तो यूज करणार आहे माझ्या ब्लशसाठी. आणि खूप लाईट वेट वाटतो आणि लाईटच अप्लाय करायचा, जास्त डार्क करू नका, नाहीतर काय होईल ना की खूप जास्त चेहरा जो आहे आपला रेड रेड सुद्धा दिसतो. आणि जो ब्लश आहे तो सुद्धा आपला व्यवस्थित अप्लाय करून झालेला आहे. तर याच हायलायटर आणि ब्लश पॅलेटमधून मी हा गोल्ड कलर पिक करणार आहे आणि हायलायटिंग करणार आहे. तर लिपस्टिकसाठी मी यूज करणार आहे ही स्विस ब्युटीची लिपस्टिक होल्ड मी मॅट. ही खूप छान लिपस्टिक आहे, लॉंग लास्टिंग आहे. याचा जो इफेक्ट आहे, फॉर्म्युला पण आहे, खूप छान आहे. आणि हा जो शेड आहे तो आहे रेड. तर आणि स्विस ब्युटीमध्ये याचा जो शेड आहे तो आहे पॅशनेट रेड. तो आहे. तुम्ही बघू शकताय आपला जो मेकअप आहे तो खूप छान प्रकारे व्यवस्थित करून झालेला आहे. आणि आता हा मेकअप फिक्स करण्यासाठी आपण मेकअप फिक्सर यूज करणार आहे, जो की मार्सचा आहे.
सील द डील हा मेकअप फिक्सर आहे. हा ड्यूई फिनिशमध्ये येतो आणि लॉंग लास्टिंगसुद्धा आहे. सो यू कॅन गो विथ दिस. आपल्याला टाईम नसतो ना, तेव्हा असं छान प्रकारे ब्युटी ब्लेंडरने तुम्ही डॅबिंग मोशनमध्ये व्यवस्थित मुरवून घ्यायचं आहे मेकअप फिक्सरला आणि सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचा मेकअपसुद्धा लवकर ड्राय होईल आणि तुम्हाला याच्यामुळे ना एअर ब्रश फिनिशसारखी सुद्धा फिनिश मिळेल. महाराष्ट्रीयन मेकअप लुक तुम्हाला आवडला असेल तर खरंच आजच्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. चॅनलवरती नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि सबस्क्राईबच्या शेजारचे जे बेल आयकन आहे त्याला हिट करायला विसरायचं नाही, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत या व्हिडिओची नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्ही माझी व्हिडिओ मिस करणार नाही. So thank you for watching this video. See you later in the next upcoming video. So still bye, take care and lots of love.